देशाची सार्वभौमसुद्धा विकल्या गेलेली कार्यक्रम केला पाहिजे आणि 23 तारखेला नागपूरला RSSच्या हेडक्वार्टर्सवरती मोर्चा म्हणण्यापेक्षा धरणं आयोजित आम्ही असणारा करतोय। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष माननीय प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस यांची संयुक्त पत्रकार परिषद मुंबई येथे आयोजित केली होती। 23 मार्च रोजी नागपूर येथे RSSच्या कार्यालयावरती इंडियन नॅशनल काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीकडून संयुक्तपणे मोर्चा काढण्यात येणार आहे। देशाचे सार्वभौमित्व, स्वायत्ता आणि स्वातंत्र्याशी BJPने RSSने तडजोड केल्याचा धक्कादायक आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे। या मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली। प्रकाश आंबेडकर यांनी RSS आणि भाजपवरती चांगला समाचार घेतला आहे। या व्हिडिओबद्दल आपलं मत काय कमेंट करून नोंदवा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।